या ठिकाणी मोहित घाणेकरांच्या नेतृत्वात खेळणारा संघ आज ईशांत रायनं मात्र समोरच्या संघाला संधी दिली की नाणेफेक आपल्या मर्जीप्रमाणे होईल आणि त्यांनी मात्र गोलंदाजी घेतली आणि समोरच्या संघाने फलंदाजी घेतलेली आहे. हा पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा होता हा आणि इथे मात्र डॉट बॉलने सुरुवात केली. बंटी दीक्षित नेहमीप्रमाणे गोलंदाजी करतोय कमेंट्री बॉक्स एंडनी. वाह सुंदर चेंडू. दोन्ही चेंडू बंटी अप्रतिम पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. कारण ईशांत रायच्या संघामध्ये प्रचंड बॅलन्स असलेला संघ आहे तर दुसऱ्या बाजूने मोहित घाणेकर मात्र आपल्या नेतृत्वाखाली आपल्या संघाला इथपर्यंतचा प्रवास अगदी सुखकर करून आणताना बघायला मिळतोय. दोन्ही संघात दावेदारी विजयाची. यावर्षी नवीन चॅम्पियन जी मोहित घाणेकर कर्णधार. बंटी दीक्षितच्या या चेंडूवर मात्र चांगला प्रहार. चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. मोहित घाणेकरांनी आपलं खातं उघडलं 4 धावांनी. आणि दोन्ही संघ ब्रह्मा वॉरियर आणि बोराळकर 11 यांच्यात अगदी उत्तम लढत आपल्याला बघायला मिळेल यात शंका नाही. पुन्हा एक चांगला चेंडू कनेक्ट केला आणि चेंडू पुन्हा एकदा कव्हर्स मधनं सीमा रेषेबाहेर जाताना दिसतोय. पंचांचा 4 धावांचा इशारा आणि या 4 धावांनी मात्र या ठिकाणी पहिल्याच षटकात मोहित घाणेकर 2 चौकाराच्या साह्याने 8 धावा काढून खेळतोय. एकानं क्रिकेटचा प्रचंड अभ्यास करून पंचपरीक्षा पास झालेले तर दुसरीकडे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे विद्याधर पांडे हे दोन्हीही आजचा हा सामना खेळत आहेत. चांगलं कव्हर्सला शतरक्षण आणि एका पाठोपाठ एक पुन्हा स्ट्रेट वर्ण आणि सरळ हातात आणि बंटी दीक्षितला एक मोठी विकेट भेटते. कारण मोहित घाणेकर सारखा कर्णधार त्यांनी आपल्या जाळ्या तोडला आणि लॉंग ऑफवर मात्र झेल देऊन 2 चौकाराच्या साह्यानं 8 धावा काढून मोहित घाणेकर बांधून परत जात आहेत.
निरंजन पिंपळे आणि जोशी मैदानावर आहेत. राहुल शर्मा नवीन फलंदाज. या स्पर्धेमध्ये जास्त अनुभव असलेल्या खेळाडूंमध्ये राहुल शर्माचं नाव घेता येईल आपल्याला, कारण छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं तो अनेकदा राज्यस्तरावर खेळलेला खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी त्याचे वैशिष्ट्य आहेत आणि आज मात्र त्याला घाणेकरांनंतर सिद्ध करावं लागेल की आपल्या संघामध्ये बॅलन्स जर खेळायचं असेल तर ती क्षमता आपल्याकडे आहे. दहा धावा झाल्या आहेत. पहिले 2 षटकं पॉवरचे आहेत, त्यात केवळ 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर. ईशांत रायचा चेंडू काही काळ हवेत त्याने डाईव्ह घेतली, पण मात्र चेंडू त्याच्या हाताला लागला, पण त्याला जवळ घेता आलेलं नाही. पण मात्र त्याने घेतलेली डाईव्ह 4 धावा या ठिकाणी सेव्ह करून गेल्यासारखी दिसते. ईशांत रायनं बंटी दीक्षितवर प्रचंड विश्वास टाकला आणि त्याला मात्र प्रत्येक सामन्यामध्ये पहिलं षटक दिलं आणि तो मात्र पहिल्या षटकामध्ये आज यशस्वी झाला. पटकून टाकलेला चेंडू, थोडी दिशा बदलली, चेंडू जातोय सीमा रेषेकडे आणि निश्चितच पंचांचा इशारा. हॅलो, हॅलो. हां ठीक आहे, याच्या बस तेवढाच ठेवा. सन्मानानं खेळलेला हा चेंडू निरंजन आणि राहुल यांच्यामधली एक चांगली भागीदारी उभी राहिला असा एकंदरीत अंदाज लावला जातोय, कारण दोघांकडे प्रचंड अनुभव आणि त्या अनुभवाच्या बळावर दोन्ही फलंदाज किती धावा उभ्या करतात ते बघूया. आपल्या षटकातला शेवटचा चेंडू ईशांत रायचा खोलवर टाकलेला, ब्लॉक होल करायचा होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्याला खेळून काढला आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि इथे मात्र 2 षटकांची समाप्ती होते तेव्हा एकूण धावसंख्या 16, 1 गडी बाद. आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पुन्हा एकदा बंटी आपलं दुसरं षटक पूर्ण करताना दिसतोय. संघाकरता तिसरं षटक टाकतोय बंटी दीक्षित. वाईट, थोडा बाहेर निघाला चेंडू. बंटी अगदी तोलून मापून गोलंदाजी करतो आपल्या संघाकरता. एकूण धावा झाल्या 17 ह्या अतिरिक्त धावेने. आज मात्र हवा बऱ्यापैकी मैदानावरून वाहताना दिसते आपल्याला आणि हलकासा चेंडू फळीशी कनेक्ट झाला. गोलंदाज स्वतः चेंडू उचलून पुन्हा गोलंदाजीच्या मार्गावर. क्या बात आहे, खूप सुंदर चेंडू. हाईट घेतली, एसटी रक्षकांना आपल्या ग्लोव्जमध्ये चेंडू घेतला आणि ईशांत राय मात्र एसटीनच्या पाठीमागे आणि एसटीनच्या पुढे सुद्धा कमाल करताना दिसतो, कारण तो कुठल्याही फॉर्मॅटमध्ये घट्ट बसणारा खेळाडू, अगदी
चौकोनी चिरा जरी म्हटलं तरी चालेल. शतरक्षण, यष्टी रक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये तो अग्रेसर असतो. संघाचं नेतृत्व करतो बोराळकर 11चा आणि बंटी दीक्षित मात्र पुढचा चेंडू घेऊन तयार. ओ हो, एक उत्तम चेंडू. राहुल शर्मा पाहत राहिले की बंटी दीक्षितने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अगदी वाखाणण्यासारखी गोलंदाजी करतोय. कारण त्यांनी आतापर्यंत 1.3 मध्ये 9 धावा देत कर्णधाराला बाद केलेलं होतं. वाह, अजून एक चांगला चेंडू आपल्या भात्यामधनं काढून या ठिकाणी सोडतोय तो बंटी. आज संध्याकाळी आपण ग्रँड फिनालेचा मजा घेणार आहात. ब्राह्मण प्रीमियर लीग सीझन 7 मारलेला फटका, हवेत येतोय चेंडू आणि दोघांमधलं चांगलं अंडरस्टँडिंग. दोन्ही शतरक्षक त्या ठिकाणी बॅकअप करता एक जण उभा होता, पण तत्पूर्वीच चेंडू पकडला गेला आणि अशा पद्धतीनं अजून स्कोर थोडा पुढे जातोय. 17. वाईटचा इशारा. बंटीने मात्र यावेळेस वाईट टाकला आणि त्याला तो चेंडू पुन्हा टाकावा लागेल. तिसरं षटक चाललंय. डावखुरा गोलंदाजे. कबर्सला मारलेला हा फटका आणि जोपर्यंत चेंडू परत जाईल तेव्हा आपल्याला बघायला मिळतंय दोघांमधला ताळमेळ. 3 षटकांच्या समाप्तीवर एकूण धावसंख्या 21, एक गडी बाद. निरंजन आपण 8 धावा काढून खेळतायत, त्याच एक चौकार सामील. तर राहुल शर्मा आपण 7 चेंडू 3 धावा काढल्या आहेत. संघाची एकूण धावसंख्या 21, 3 षटकांच्या समाप्तीवर. चौथ्या षटकाला प्रारंभ. तन्मय नेरळकर या स्पर्धेमध्ये सगळ्यात पुढे चालणारा हा गोलंदाज. राहुल शर्मा 8 गडी त्यांनी टिपलेत, तर तन्मयनं मात्र 9 गडी टिपलेले आहेत. दोन्हीही आघाडीचे गोलंदाज एकमेकाच्या समोर आहेत. आज मात्र निर्णायक ठरेल की कुठला संघ फायनलमध्ये खेळेल तो तन्मय. छोटा रनअप पण मात्र अगदी टिचून गोलंदाजी करतो. ऑफस्टिकवरचा चेंडू निरंजनला उत्तम पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली आणि तदनंतर मात्र आता राहुल शर्मा आपल्याला क्रीजवर दिसतोय. 9 चेंडूत केवळ 4 धावा आहेत राहुल शर्माच्या. त्याच्याकडे मोठी क्षमता आहे, मोठी धावसंख्या उभारायची. कडक स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक धावतायत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आला, उचलला. 2 धावा मात्र निश्चित येतील. अभिनंदन.
चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याच गोलंदाजीवर करताना दिसलेत आपल्याला तन्मय नेरळकर. ईशांतराय गोलंदाजाला कानमंत्र देतोय कारण त्याचा अनुभव तो तन्मय बरोबर शेअर करताना दिसतोय. दोन्ही फलंदाजांनी सुद्धा चर्चा केली की आपल्याला कसं खेळावं लागेल. जर धावसंख्या साधारण 80 ते 90 ही धावसंख्या खूप मोठी मानली जाते 10 षटकांच्या खेळामध्ये. वाह, त्याला मात्र कानमंत्र दिल्यानंतर त्यांनी ऑफस्टिकवरचा चेंडू जो टाकला त्याला कनेक्ट नाही करू शकले फलंदाज. आता मात्र चेंडू अडवायचा प्रयत्न केला पण मात्र चेंडू सीमारेषा पार आणि अशा पद्धतीने आपल्याला एक चांगला चौकार बघायला मिळाला. चार षटकांच्या समाप्तीवर एकूण धावसंख्या 29, एक गडी बाद. निरंजन पिंपळे मात्र 12 धावा काढून खेळतात. त्यात त्यांचे 2 चौकार. राहुलला आतापर्यंत पाहिजे तशा पद्धतीने सूर गवसलेला नाही कारण त्यांनी 11 चेंडूत आतापर्यंत 7 धावा उभ्या केल्या आहेत. अंदाजित जो स्कोर आहे तो साधारण 75 पर्यंत जाईल असं सध्या तरी दिसतंय पण मात्र या धावा 70-80 पर्यंत गेल्यात तर हा फायटिंग स्कोर होतोय. शहराचं तापमान 42-43 डिग्री पर्यंत पण मात्र त्याच्यापेक्षा जास्त तापलेलं वातावरण ब्राह्मण प्रीमियर लीगच्या माध्यमातून या मैदानावरचं आपल्याला बघायला मिळतं. ते क्रिकेटचं वातावरण निर्मित केलं ते ब्राह्मण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हलकासा टच करून राहुल शर्मा एक धाव आपल्या खात्यावर घेतोय. मोहित घाणेकर बाद झाल्यानंतर मात्र धावांची जी गती होती ती थोडी कमी झाली कारण त्यांनी आक्रमक फलंदाजीला प्रारंभ केला होता. इथं निरंजन 2 धावा येतील. राहुल शर्माचं फिटनेस सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतात की त्याच्यामध्ये जी चपळता आहे आणि त्याच्यामध्ये जी शारीरिक ॲबिलिटी ती फार जबरदस्त आहे. अनेक वर्षाचा क्रिकेटचा त्याचा अनुभव आज मात्र त्याला तो पणाला लावावा लागेल. कडक स्ट्रोक क्षेत्ररक्षक धावतायत आणि झालेली चूक मात्र मंजूर नाही आणि इथं मात्र चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑनवरनं 4 धावा आल्यात. 36. निरंजन आणि राहुल छान पार्टनरशिप उभी करताना दिसत आहेत आपल्याला. दोघांच्या मध्ये 37 धावा झाल्यात. विकेट गेल्यानंतर मात्र संघाची पळजड थांबवली त्या दोघांनी आणि 22 चेंडूत 29 धावांची पार्टनरशिप उभारताना दिसत आहेत. राहुल शर्मा मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रचंड अनुभव असलेला हा खेळाडू डझनभर चेंडू खेळला आणि त्यांनी 8 धावा उभ्या केल्यात. मोठा फटका मारायचा होता पण मात्र चेंडू त्यांच्या फळीवर आलेला नाहीये.
राहुल शर्मा पुन्हा एकदा बीट झालेत आणि 37 वर 1 अशा पद्धतीनं 5वं षटक चाललेलं आहे. हा शेवटचा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय केतन शर्मा. शेवटच्या क्षणी मनगटाच्या साऱ्याने खेळलेला हा चेंडू 2 धावांची डिमांड होती, पण मात्र एकाच धावेवर समाधान मानताना दिसत आहेत फलंदाज. आणि अशा पद्धतीनं 5 षटकांच्या समाप्तीवर एकूण धावसंख्या 38, 1 गडी बाद. निरंजन पिंपळे आणि राहुल शर्मा दोघांच्या मध्ये 24 चेंडू 30 धावांची पार्टनरशिप आहे. पण हा सामना पुढे कशा पद्धतीने चालतोय त्याकरता मायक्रोफोनमध्ये परिवर्तन घडताना दिसतंय. या ठिकाणी हिंदीचे प्रसिद्ध समालोचक ॲडव्होकेट श्याम देशमुख आपल्याशी जोडतील या पुढच्या षटकांकरता. धन्यवाद सर. दूसरा सेमीफाइनल मैच ब्रह्मा वॉरियर्स और बोरारकर 11 इन दो टीमों के बीच 5 ओवर की समाप्ति पर 38 रन बनाए हैं 1 विकेट के नुकसान पर. ब्राह्मण प्रीमियर लीग सीजन 7 के हमारे मुख्य स्पॉन्सर हैं विवेक देशपांडे ग्रुप. हमारे को स्पॉन्सर हैं ब्रांड बियर मीडिया मार्केटिंग वेबसाइट्स, AITG और भाई श्री रियलिटी. हमारे बाउंड्री पार्टनर हैं सिग्नेचर 51, अजय एयर कूलर्स और अपेक्षा इंफ्राकॉम. इस प्रतियोगिता के मैन ऑफ द मैच के पार्टनर्स हैं बर्ली फील्ड, दृष्टि ऑप्टिकल्स, मिस्टर मिलिन दामोदरे सर. और उसी तरह से इस प्रतियोगिता के मीडिया पार्टनर हैं VD मीडिया. इवेंट पार्टनर हैं द इवेंट हाउस. पिछले 8 दिनों से ये प्रतियोगिता चल रही हैं और अब धीरे धीरे अंतिम चरण में ये प्रतियोगिता पहुंच चुकी हैं. दूसरा सेमीफाइनल मैच निरंजन 19 रन बनाकर खेले हैं, राहुल शर्मा खेले 9 रन बनाकर. कमलेश को लाया गया है गेंदबाजी करने के लिए छठे ओवर को लेकर. इस बार एक्स्ट्रा कवर क्षेत्र में खेलते हुए पहला रन तेजी से लिया. देखा यहां पर मौका है दूसरा रन लेने का और 2 रन यहां पर पूरे कर लिए हैं. फॉर 1 40 रन 1 विकेट के नुकसान पर. स्क्वायर लेग क्षेत्र से, लेकिन फील्डर हैं पीछे. केवल 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा. अच्छी फील्डिंग के साथ अच्छा थ्रो. कोई जोखिम यहां पर नहीं लेना चाहते बल्लेबाज. एक अच्छा स्कोर खड़ा करने की कोशिश ब्रह्मा वॉरियर्स की तरफ से. एक साझेदारी यहां पर हो रही है. बिल्कुल जम चुके हैं दोनों ही बल्लेबाज निरंजन और राहुल शर्मा. 27 गेंदों में 33 रनों की साझेदारी हुई है. कमलेश मिसर पहला रन तेजी से, केवल 1 रन यहां पर मिलेगा. आज बिल्कुल खुला आसमान है, धूप है, थोड़ी सी धूप बढ़ती जा रही है. हल्की हवा जरूर चल रही है मैदान में. कमलेश के इस गेंद को खेला है लॉन्ग ऑफ की तरफ और जिस तरह से इस शॉट को खेलना चाहते थे उस तरह का शॉट यहां पर नहीं खेल पाए बल्लेबाज.
शर्मा। करंट रन रेट 7.37, करीब 7.5 रन। आगे निकलकर खेला हुआ शॉट मिड विकेट क्षेत्र में, पहला रन तेजी से, केवल एक रन यहां पर मिलेगा। जी हां, अच्छी फील्डिंग के साथ सीधा थ्रो गेंदबाज के हाथों में। 6 ओवर का खेल समाप्त। 6 ओवर के समाप्ति पर स्कोर है 44 रन, एकमात्र विकेट के नुकसान पर। 44 फॉर 1 आफ्टर 6। राहुल शर्मा खेल रहे हैं 13 रन बनाकर, निरंजन खेल रहे हैं 21 रन बनाकर। 30 गेंदों में 36 रन जोड़े हैं इन दोनों ही बल्लेबाजों ने। अब केवल 4 ओवर शेष रह गई हैं ब्रह्मा वॉरियर्स के लिए। केतन शर्मा को लाया गया है गेंदबाजी करने के लिए 7वें ओवर को लेकर। पिछले ओवर में 9 रन आए थे केतन शर्मा के। कमलेश का मात्र ओवर अच्छा रहा, केवल 6 रन आए इस ओवर के अंदर। फील्डर हैं 1 रन और 45 फॉर 1, 45 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। हवा में है गेंद, फील्डर है गेंद के नीचे और शानदार सा कैच लॉन्ग ऑफ क्षेत्र में। दूसरा विकेट यहां पर खोया है। राहुल शर्मा कैच किए गए कमलेश मिश्र द्वारा। पैंतालीस रन 2 विकेट के नुकसान पर यह स्कोर। बिल्कुल एक जोड़ी यहां पर जम चुकी थी। राहुल शर्मा और निरंजन के बीच एक साझेदारी यहां पर हो रही थी और उस साझेदारी को तोड़ना जरूरी हो गया था बोराड़कर 11 के गेंदबाजों को, और आखिरकार वो काम यहां पर कर दिखाया है केतन शर्मा ने, और बिल्कुल शानदार सा कैच किया है कमलेश ने। तो 2 महत्वपूर्ण विकेट लौट चुके हैं पेविलियन के अंदर। मोहित घानेकर और उसके बाद राहुल शर्मा। अमय गर्गे एक अच्छे खिलाड़ी हैं इस पूरे प्रतियोगिता में। उन्होंने बिल्कुल शानदार सी पारियां खेली हैं और अब काफी हद तक दारोमदार इनके कंधे के ऊपर है। आने वाले ओवर्स के अंदर वो किस तरह से बल्लेबाजी करते हैं ये देखना काफी रोमांचकारी होगा, क्योंकि आक्रामक बल्लेबाजी करने के लिए अमय माहिर हैं, जाने जाते हैं। अच्छी गेंद यहां पर बिल्कुल सुरक्षात्मक तरीके से खेलने पे मजबूर किया अमय गर्गे को। कोई रन यहां पर नहीं आया है, एक गेंद मात्र डॉट होती हुई। फिर एक बार आगे निकलकर खेला हुआ शॉट, लेकिन जिस तरह का शॉट खेलना चाहते थे उस तरह की गेंद बल्ले पर नहीं ले पाए थे बल्लेबाज। केवल 1 रन यहां पर मिलेगा। थोड़ी सी मिसफील्ड यहां पर होती हुई और उसका पूरा फायदा उठाते हुए दूसरे रन के लिए निकल पड़े हैं और दूसरा रन भी यहां पर पूरा कर लिया। खासे नाराज नजर आ रहे हैं। फील्डर हैं केतन मिश्र। 1 रन यहां पर और।
इस प्रतियोगिता के अंदर सबसे ज़्यादा अगर रन किसी ने बनाए हैं तो वो है आदर्श शुक्ला, जिनके 6 इनिंग को मिलाकर 187 रन हैं। दूसरे नंबर के ऊपर है अमय गार्गे, जिन्होंने 5 इनिंग के अंदर 151 रन बनाए हैं। अच्छी बल्लेबाजी की है इस पूरी प्रतियोगिता के अंदर अमय गार्गे ने। सात ओवर का खेल समाप्त, स्कोर है 49 रन 49, 2 विकेट के नुकसान पर। अमय 3 रन बनाकर, निरंजन 23 रन बनाकर खेले हैं। बिल्कुल अच्छा ओवर रहा केतन शर्मा का। 2 ओवर की गेंदबाजी में 14 रन देते हुए 1 विकेट उन्होंने लिया। बैटिंग का पावर प्ले लिया जा रहा है और इस ओवर के लिए गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन यहां पर होता हुआ नजर आ रहा है। ईशांत रॉय गेंदबाजी करने के लिए 8वें ओवर को लेकर। शॉट खेलने की कोशिश, गेंद के लाइन में नहीं थे बल्लेबाज, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। ईशांत रॉय बिल्कुल अपने अनुभव का पूरा उपयोग यहां पर कर रहे हैं। अच्छी गेंदबाजी। गैप को ढूंढते हुए खेलने की कोशिश, गेंद कुछ देर के लिए हवा में, गेंद तक नहीं पहुंचे थे फील्डर। ऋषिकेश है वहां पर फील्डर और इसी के साथ 50 रन यहां पर पूरे हुए हैं। 50 for 2 ब्रह्मा वॉरियर्स। क्लीन बोल्ड, एक बड़ा विकेट यहां पर हासिल किया है ईशांत ने। यॉर्कर लेंथ की गेंद, शॉट खेलने से चूक गया इस बार अमय गर्गे और क्लीन बोल्ड होते हुए तीसरा झटका यहां पर ब्रह्मा वॉरियर्स के लिए। अच्छी गेंदबाजी, कम से कम रन के अंदर रोकने की कोशिश। एक छोर से निरंजन बिल्कुल डटे हुए हैं, 24 रन बनाकर खेले हैं 3 चौकों की सहायता से। लेकिन दूसरी छोर से विकेट यहां पर खो रही है ब्रह्मा वॉरियर्स। पहले मोहित घानेकर लौटे जिन्होंने 8 रन बनाए थे। केतन शर्मा ने उनका कैच किया था बंटी दीक्षित की गेंद के ऊपर। उसके बाद राहुल शर्मा कैच किए गए कमलेश मिसार द्वारा केतन शर्मा की गेंद के ऊपर। और अभी अभी अमय गर्गे क्लीन बोर्ड हुए हैं ईशांत राय की गेंद के ऊपर। तो बिल्कुल एक छोर से यहां पर विकेटें खो रही हैं ब्रह्मा वॉरियर्स। दूसरे विकेट के साझेदारी में कुछ रन यहां पर जरूर देखने को मिले थे। राहुल शर्मा और निरंजन के बीच करीब 37 रनों की साझेदारी उनकी हुई थी। लेकिन राहुल शर्मा के आउट होने के बाद कुछ ही देर में अमय गार्गे भी लौटे हैं पैविलियन के अंदर। केवल 5 रनों की साझेदारी हुई है। पहला विकेट 8 रनों के ऊपर, दूसरा 45, तीसरा 50। मुश्किल में है ब्रह्मा वॉरियर्स। एक अच्छा लक्ष्य देना होगा क्योंकि बोरावकर 11 बिल्कुल एक मजबूत टीम है। काफी अच्छी बल्लेबाजी भी है उनके पास में। ऑलराउंडर खिलाड़ियों का भरना है। मोड़ने की कोशिश, 1 रन। और 12
बंटी देशपांडे नए बल्लेबाज। 1 रन के साथ अपना खाता खोला है बंटी ने। स्कोर 51 रन 3 विकेट के नुकसान पर। बैटिंग का पावर प्ले चल रहा है और इस ओवर के अंदर अब तक केवल 2 रन आए हैं और एक बड़ा विकेट भी खोया है ब्रह्मा वॉरियर्स ने। बिल्कुल अच्छी गेंदबाजी ईशान राय की तरफ से। अंदरूनी किनारा लेती हुई गेंद। ओवर की समाप्ति। बिल्कुल शानदार सा ओवर। केवल 2 रन देते हुए एक विकेट लिया है ईशान ने इस ओवर के अंदर। 2 ओवर की गेंदबाजी 10 रन 1 विकेट। यह है बॉलिंग का विश्लेषण ईशान का। और 8 ओवर का खेल समाप्त हुआ है। 8 ओवर के समाप्ति पर स्कोर है 51 रन 3 विकेट के नुकसान पर ब्रह्मा वॉरियर्स। रिवर्स शॉट खेलने की कोशिश। नवा ओवर तन्मय लेकर आए हैं। आगे निकलकर खेला हुआ शॉट। कदमों का इस्तेमाल किया। बिल्कुल शानदार सा शॉट खेला जरूर है लेकिन फील्डर मौजूद हैं। कमलेश हैं लॉन्ग ऑफ क्षेत्र में। मोड़ने की कोशिश और यहां पर एक विकेट यहां पर हासिल किया है अपनी ही गेंद के ऊपर। इस बार मोड़ने की कोशिश की थी लेकिन गेंद बल्ले के निचले हिस्से से लगती हुई हवा में और बिल्कुल शानदार सा कैच तन्मय की तरफ से। तन्मय ने इस प्रतियोगिता के अंदर बिल्कुल शानदार से खेल का प्रदर्शन किया। चाहे वो गेंदबाजी हो फील्डिंग हो। अच्छे कैचेस उन्होंने लिए हैं। अच्छी गेंदबाजी की है। मुझे लगता है कुल 10 विकेट उन्होंने हासिल किए हैं इस प्रतियोगिता के अंदर अब तक। अच्छी गेंदबाजी। टॉप कर रहे हैं गेंदबाजी को लेकर। 10 विकेट लिए हैं तन्मय ने। और इस प्रतियोगिता की जो हैट्रिक यहां पर की है वो भी तन्मय नेरड़कर के नाम है। तो बिल्कुल अच्छी खेल का प्रदर्शन इस पूरी ही प्रतियोगिता में किया है तन्मय ने और अपनी टीम को एक अच्छे स्थान के ऊपर लेकर आए हैं। आज सेमीफाइनल मैच। कोशिश यहां पर रहेगी इस मैच को जीतते हुए इस प्रतियोगिता के ग्रैंड फिनाले में खेलने की। पॉइंट की तरफ खेलते हुए 1 रन और। चैतन्य जोशी कैप्टन। 1 रन के साथ अपना खाता खोला है चैतन्य ने। शॉट खेलने की कोशिश। कैच किए गए विकेटों के पीछे और एक विकेट यहां पर खोया है ब्रह्मा वॉरियर्स ने। नवा ओवर समाप्त।
10वां और आखिरी ओवर शुरू हो चुका है। कमलेश मिसार लेकर आए हैं 10वें ओवर को। कमलेश ने पिछला ओवर काफी अच्छा किया था, केवल 6 रन आए थे उनके ओवर के अंदर। पचपन रन 5 विकेट के नुकसान पर यह स्कोर 55 फॉर 5। लो स्कोर का मैच होने जा रहा है। अच्छी गेंदबाजी। 55 फॉर 5। हवा में है गेंद, लेकिन बिल्कुल देखा लॉन्ग ऑफ के फील्डर ने कि गेंद तक नहीं पहुंच पाएंगे कैच लेने के लिए, तो फील्ड करना मुनासिब समझते हुए अच्छी फील्डिंग के साथ सीधा थ्रो विकेट कीपर के हाथों में। 2 रन यहां पर आए हैं। 57 फॉर 5, 57 रन 5 विकेट के नुकसान पर बर्मा वॉरियर्स आज पहले बल्लेबाजी करने के लिए उतरी हैं। ध्रुव मुड़े और चैतन्य जोशी। ध्रुव के लिए ऑफ स्टंप के काफी बाहर की तरफ निकलती हुई गेंद। अंपायर ने कहा कि यह गेंद वाइड होनी चाहिए, वाइड का इशारा। अट्ठावन रन 5 विकेट के नुकसान पर 58 फॉर 5। और एक गेंद डॉट। दो की मांग है, दूसरा रन पूरा किया। 60 फॉर 5, आखिरी गेंद इस इनिंग की। और एक विकेट रनआउट के रूप में 10 ओवर का खेल समाप्त हुआ है। 10 ओवर की समाप्ति पर ब्रह्मा वॉरियर्स ने बनाए हैं 60 रन 6 विकेट के नुकसान पर, और 61 रनों का लक्ष्य यहां पर रखा है बोरावड़कर 11 के लिए। बिल्कुल लो स्कोर का मैच है, और लो स्कोर के मैचेस काफी रोमांचकारी होते हैं। अच्छी गेंदबाजी है ब्रह्मा है बोरावड़कर 11 के पास। तो बिल्कुल जैसे ही बोरावड़कर 11 के बल्लेबाज मैदान में आएंगे, हम फिर एक बार आपके साथ में जुड़ेंगे। तब तक के लिए हम आपको वापस लिए चलते हैं हमारे यूट्यूब स्टूडियो। धन्यवाद।
सारंग सराफ आणि अभिजित कवठेकर मैदानावर प्रवेश करताना दिसतात. या ठिकाणी 60 धावा त्यांनी फलंदाजी करताना उभ्या केल्यात ब्रह्मा वॉरियरनी आणि बोराळकर 11ला 61चं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. हे आव्हान किती षटकात पेलतात ते बघूया, कारण बोराळकर 11कडे अगदी जबरदस्त फलंदाजी असलेले फलंदाज, एक चांगली लाईनअप ऑर्डर आहे त्यांची. आज पहिल्या चेंडूपासूनच मोटिवेट केलं जातंय. डावखुऱ्या आणि उजव्या हाताचं कोऑर्डिनेशन असलेले हे दोन्ही फलंदाज अभिजित कवठेकर सर आणि सारंग सराफ. कवठेकरांनी या स्पर्धेमध्ये चांगला प्रभाव टाकला आहे. केवळ 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर. पहिला चेंडू मोहित घाणेकर कॉमेंट्री बॉक्स त्यांना गोलंदाजी करतायत. अभिजित सरांकरता खूप छोटं टार्गेट आहे, पण मात्र कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस फार खतरनाक असतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी धाव घेतली कवठेकरांनी आणि त्यांनी मात्र आपल्या संघाचं खातं उघडलं. आता विजयाकरता केवळ 60 धावा पाहिजेत. क्षेत्ररक्षणात परिवर्तन करून घेतलं जाते, कारण त्यांना माहिती आहे की 60 धावा या खूप मोठ्या नाहीत, पण मात्र त्या होऊ द्यायच्या नाहीत. त्याकरता अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण. यस यस यस. चांगला स्ट्रोक दोघांच्या मधनं कव्हर वर्ण चेंडू सीमा रेषा पार आणि या 4 धावा. ब्राह्मण प्रीमियर लीग वर्ष 7. ताऊन सुलाकून आणि ह्या तप्त उन्हातनं कुठले 2 संघ आज संध्याकाळी फायनल खेळतील त्याकरता चाललेला हा सामना. काही काळ हवेत, पण मात्र त्यांना धाव घ्यायची नव्हती. पावलं बाहेर काढलीत. अपील होतंय. वाह, चांगला चेंडू होता. दोघांमधलं कोऑर्डिनेशन एका धावे करता धावून गेलेत आणि अशा पद्धतीनं एकेरी दुहेरी धावांनी आणि धावा या ठिकाणी 6 होताना दिसत आहेत. 56 चेंडूत 55 धावा करायच्या आहेत. टार्गेट एवढं हार्ड नाही, पण मात्र अभिजित सर आणि सारंग सराफ काय करतात त्याकडे त्यांच्या संघाचं लक्ष लागून आहे. ईशांत रायकडे प्रचंड अनुभव, प्रदीर्घ क्रिकेटचा त्याचा प्रवास आणि त्याच्या मात्र
पुन्हा एकदा मोहित घाणेकर. सुंदर असा स्ट्रोक आणि करावं तेवढं कौतुक कमी. खूप सुंदर पद्धतीने डाईव्ह मारत त्यांनी या ठिकाणी चेंडू अडवला. जर ते चेंडूपर्यंत पोहोचले नसते तर कदाचित या 4 धावा राहिल्या असत्या. ओ हो, एक चांगली संधी आलेली होती आणि इथं मात्र एक धाव येताना आपल्याला दिसली आणि अशा पद्धतीनं पहिलं षटक संपते तेव्हा एकूण धाव संख्या 8 बिनबाद. दोघांमध्ये चांगला समन्वय. हळूहळू धावसंख्या वाढवताना दिसतात दोन्ही फलंदाज. 9 पर्यंत धावसंख्या आणली. आणि इथं 2 धावा आलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरं चाललेलं आहे. 12 धावा झाल्या आहेत आणि गोलंदाजी करतायत ते राहुल शर्मा. या स्पर्धेत राहुल शर्माच्या खात्यावर 8 गडी टिपले गेलेत आणि नेरळकरने मात्र या ठिकाणी 11 गडी टिपलेत. असे दोन्हीही एकेरी दुहेरी का असेना पण धावा आल्या पाहिजेत अशा पद्धतीनं. राहुल शर्मा
हलकासा स्ट्रोक लावला आणि पावलं बाहेर काढलीत. अशा पद्धतीनं 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीवर बिनबाद अशी धावसंख्या बोराळकर 11ची आपल्याला बघायला मिळते. बोराळकर 11चा संघ सीमारेषेवर उभा राहून आपल्या खेळाडूंचं कौतुक करण्याकरता आपल्याला बघायला मिळतोय. दोन्हीही फलंदाज अभिजित आणि सारंग या दोघांमध्ये 12 चेंडूत 15 धावांची पार्टनरशिप झाली. एक चांगली पार्टनरशिप. मैदानावरची शांतता सांगते फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी दावेदारी दाखल करतो विजयाची. कारण 2 षटकात 15 धावा त्यांनी उभ्या केल्यात. त्यांच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 48 धावा करायच्या आहेत 46. आणि इथं मात्र विकेट गेलेली आपल्याला बघायला मिळते. सारंग सराफ बाद होऊन परत गेल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्याकरता कर्णधार इशांत राय आलेले आहेत. मी आधी पण म्हटलेलो आहे की लो स्कोरिंग मॅचेस कधी कधी फार खतरनाक होतात. इशांत राय आणि अभिजित सरांच्या मध्ये कशी पार्टनरशिप होते त्यावर पुढचा खेळ डिपेंड असेल. मोहित घाणेकर आपलं दुसरं षटक पूर्ण करतायत.
पटकलेला चेंडू त्याला दिशा दिली पॉइंटकडे आणि एका धावेकरता मात्र पावलं बाहेर काढलीत. अशा पद्धतीने ईशांत रायने आपलं खातं उघडलं. 2 चेंडूत त्यांनी 1 धाव आपल्या खात्यावर घेतली. संघाची धावसंख्या 16. सोळावर 1. अप्रतिम स्पेल टाकताना दिसत आहेत मोहित घाणेकर. 2 षटकं संपलीत त्यांची. 11 धावा दिल्यात. 1 गडी बाद केलाय त्यांनी आणि अशा पद्धतीने 18 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीवर. ज्या विजयाकरता पाहिजे त्याच धावा उभ्या राहत आहेत. प्रत्येक षटकाला 6 धावा या ठिकाणी जमा केल्यात त्या बोराळकर 11नी. अभिजित सर 5 धावा तर ईशांत राय 2 धावा. कव्हर्सला खेळलेला चेंडू 1 धाव देऊन जातोय.
कडक स्ट्रोक, पण तितकंच उत्तम शतरक्षण त्या ठिकाणी. एक धाव. मोठा स्ट्रोक आहे आणि पंचांचा इशारा 4 धावांचा, आणि या 4 धावांनी धावसंख्या 24 वर उसळी घेताना दिसते आपल्याला. चेंडू 38, धावा पाहिजेत 37. आदित्य गोलंदाजी करतोय आणि त्यांनी मात्र 5 चेंडूत 8 धावा दिल्यात आतापर्यंत. त्याच्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन तयार. 26 धावा, 37 मध्ये 35 रन पाहिजेत आपल्याला विजयाकरता. आणि अशा रीतीने 4 षटकात एकूण धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 27. एक गडी बाद. 36 मध्ये 34 पाहिजेत. सुशील नाईककडे आता चेंडू सोपवण्यात आलेला आहे. खात्रीचा गोलंदाज सुशील नाईक त्यांच्याकरता. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू फळीशी कनेक्ट नाही. ईशांत राय ढकललेला चेंडू ईशांत रायला 1 धाव देऊन जातोय. 11 धावा होत आहेत ईशांत रायच्या. साठ धावांचं टार्गेट आहे म्हणून अगदी संयमी खेळी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. कुठली रिस्क नको, कारण फायनल खेळायचंय. यावर्षी नवा चॅम्पियन मिळणार आहे ब्राह्मण प्रीमियर लीगला. कडक स्ट्रोक, लॉंग ऑफवर मारलेला हा फटका. 2 धावांकरता पावलं बाहेर काढलीत, नकार दिला. तेहतीस चेंडू 32 धावा असं सध्या समीकरण आहे. कडक, किती धावा बघूया. आणि
लक्ष त्यांचं गॅलरीकडे, याचा अर्थ चेंडू सीमारेषा वर्ण गेलेला आहे 6 धावांकरता आणि तो अगदी गॅलरीत खूप लांबपर्यंत गेलेला चेंडू इशांत राहायचा आपण आता पाहिला. उत्तुंग षटकार. 32-26. पुन्हा एक चांगला कव्हर्सला मारलेला फटका इशांत रायचा. इशांत राय भरोशाचा फलंदाज आहे. अनेक सामने त्यांनी गाजवलेले आहेत. अनेकदा त्याच्या खेळीने त्याच्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे आणि आज बोराळकर 11ला फायनलमध्ये घेऊन जाण्याचं त्यांचं स्वप्न पूर्णत्वाकडे जाताना दिसतंय. पण मोहित गाणेकर सर आणि त्यांचा संघ या ठिकाणी बऱ्यापैकी प्रतिकार करताना दिसतोय. कडक चेंडू सीमारेषेकडे 4 धावांकरता आलेला आहे. केवळ 21 धावा पाहिजेत विजयाकरता. 5 षटकाच्या समाप्तीवर 40 धावा, 1 गडी बाद. 30 मध्ये 21 पाहिजेत. रोहितकडे चेंडू सोपवलाय. क्रिकेटमध्ये खेळ संपत नसतो. शेवटच्या चेंडूपर्यंत अपेक्षा जिवंत असतात आणि या पटकलेला चेंडू त्याला लाईट गेली. हॅलो, इशांत रायने मात्र या ठिकाणी 19 धावा उभ्या केल्या आहेत. 13 चेंडूत एक चांगली खेळी करताना दिसतोय. विजय फार जवळ येताना दिसतोय कारण 29 मध्ये 20 धावा पाहिजेत. डावखुरा फलंदाज, प्रारंभिक फलंदाज म्हणून आलेले आहेत अभिजित सर. छान खेळतायत आणि या दोघांमध्ये 19 चेंडूत 27 धावांची चांगली पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते.
आजचा हा हिस्टॉरिकल दिवस ब्राह्मण प्रीमियर लीग करता, कारण सीझन 7 अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपण ग्रँड फिनालेच्या दिशेने जातोय. इथे मात्र दुसरा संघ पाहिजे होता संध्याकाळच्या फायनल करता, तो आता निश्चित होईल. कडक स्ट्रोक दोघांच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांकरता आणि ईशांत रायच्या फळीतनं आलेला हा चौकार. मात्र त्याची धावसंख्या वैयक्तिक 23 आणि संघाची 46. जी 27 वर 15 पाहिजेत. अर्धी धावसंख्या जवळपास ईशांत राय उभी करताना दिसतोय आपल्याला. कडक स्ट्रोक कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरकडे जाणार चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चेंडू मात्र त्यांच्या बॅटवर त्यांना पाहिजे तसं आलेलं नाही. 2 धावा ईशांत राय असल्यानंतर धावा येतील यात शंका नाही, आणि दोघांनीही अगदी चांगली धावसंख्या उभारताना दिसत आहेत. पन्नास धावा पूर्ण. चांगली खेळी 5.6 षटकामध्ये 50 धावा पूर्ण केल्या त्या बोराळकर 11नी, आणि त्यांना विजयाकरता केवळ 11 धावा पाहिजेत. वाह, क्लासिकल शॉट अभिजित सरांचा. आणि इथे केवळ 10 धावांची गरज आहे. ईशांत राय आता स्ट्राईकवर आहेत, फटकेबाजी करताना दिसत आहेत. त्यांच्या वैयक्तिक 24 धावा आहेत, त्यात 2 चौकार 1 षटकार. षटकार मात्र त्यांचा अगदी पाहण्यासारखा होता. ब्राह्मण प्रीमियर लीग सीझन 7 आणि गरवारेच्या मैदानावर चाललेला हा थरार आपण या ठिकाणी बघतोय, आणि या दरम्यान जबरदस्त फटका मारलेला आहे 6 धावांकरता. विजयाकरता केवळ 4 धावांची आवश्यकता. अर्धी धावसंख्या ईशांत रायच्या फळीतनं 16 वर 30. आणि इथे मात्र गफलत झाली, चेंडू जातोय सीमारेषेकडे, आणि हा सामना त्यांनी केवळ 6.3 षटकामध्ये जिंकला आणि फायनल मध्ये प्रवेश केला तो बोराळकर 11नी. आपलं अभिनंदन. संध्याकाळी विकेट गेली, माफ करा, मला वाटलं चेंडू सीमारेषा पार गेला.
बंटीनं लगावलेला हा फटका तितकंच उत्तम क्षेत्ररक्षण. अप्रतिम फटका आहे. एका धाबे करता निघालेले आहेत अभिजित कवठेकर. खूप सुंदर खेळलेत आज. प्रारंभिक फलंदाज म्हणून आलेत. 2 धावा पाहिजेत या षटकातला. अजून एक चेंडू शिल्लक आहे. वाईट. केवळ 1 धाव पाहिजे विजयासाठी. स्कोर इक्वल झाला आहे. आणि इथे मात्र बंटी दीक्षितच्या फळीनं 1 धाव घेतली आणि सामना आपल्या खिशात घातला. बोराळकर 11 या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ. साडेसहा वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग आहे आणि संध्याकाळचा सामना 6:45 वाजता सुरू होईल. 6:30 ला आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. निरंजन पिंपलवाडकर फायटर ऑफ द मॅच आहेत. तर ईशांत राय आपण 17 चेंडू 30 धावा, 2 चौकार, 2 षटकाराच्या साह्याने आपण 2 षटकं टाकली, 10 धावा दिल्यात, 1 गडी बाद केला. आपण प्लेयर ऑफ द मॅचचे चा पुरस्कार आपल्याला मिळतोय. दोन्ही सामन्यांचे सेमीफायनलच्या सामन्याचे पुरस्कार आपण संध्याकाळी देणार आहोत. पुन्हा आपण संध्याकाळी 6:30 ला भेटूया. तोपर्यंत आपल्याला परत घेऊन जातोय. धन्यवाद.